छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे, जयंती आहे. माझी विनंती आहे का, ज्यांच्यामुळे धर्म टिकला, ज्यांच्यामुळे आपली संस्कृती टिकली, ज्या राजांमुळे आया बहिणींच्या अभ्यामुळे गोमातेचं रक्षण झालं, ज्या राजामुळे देव मंदिरामध्ये आज शिल्लक राहिला, त्या राजांची जयंती आहे. महिला मंडळ विनंती तुम्हाला, शिवजयंती हा एक मोठा उत्सव, मोठा सण म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे. बरोबर, त्या दिवशी जरा लवकर उठा, अंगणामध्ये सडा टाका, सुंदर रांगोळ्या काढा, प्रत्येकाच्या घरावर भगवी पताका फडकली पाहिजे. आपल्या राजांचा जन्मोत्सव आहे. राजा होता म्हणून धर्म टिकलाय. पुन्हा सांगतोय, महाराज जर जन्माला आले नसते ना तर हा धर्म मंडप आपल्याला बघायला मिळाला नसता. बघा, आहे की नाही? राजा नसता तर काय झालं असतो, अंगणातली तुळस आणि मंदिरावरचा कळस आम्हाला बघायला मिळाला नसता. 2, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहिली नसती. 3, तुमच्या कपाळाचं कुंकू आणि डोक्यावरचा पदर सुद्धा शिल्लक राहिला नसता. नाही, राजा नसता तर हिंदू धर्म नावाला सुद्धा शिल्लक राहिला नसता. राजांमुळे हे सगळं वैभव आहे. त्या राजांमुळे आपण हे सोन्याचे दिवस बघतोय. म्हणून आपल्या धर्मासाठी, आपल्या राजासाठी थोडासा वेळ द्या, थोडासा वेळ द्या. वर्षातून एक दिवस तरी आपण महाराजांसाठी वेळ दिला पाहिजे. सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय संस्कृतीला शोभेल अशा पद्धतीनं, वारकरी संप्रदायाला शोभेल अशा पद्धतीनं जयंती साजरी करा. बरं, आपल्या राजांच्या चारित्र्याला किंवा कुठल्याही याला कलंक लागलं असं कुठलं कृत्य होऊ देऊ नका आपल्याकडून, विनंती. महाराजांची जयंती उत्साहात साजरी करा, एवढीच प्रार्थना पण एकदा सर्वांच्या चरणी करतो. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर